आलो आणि जे कधी मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅझेटियर आणि त्याचा GR निघाला. त्यामुळं आपण काळजी करू नका, 100% सगळा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा. आणि मी काय नुसतं भाषण नाही करत, तुम्हाला सिद्ध पण करून दाखवेन, टेन्शन घेऊ नका. याच्या आधी पण म्हणत होते मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, 3 कोटी घातले की नाही तुमच्या साक्षीनं. आता GR मधून 1 फूट नाही, आता निघालेला जो GR आहे त्याच्यातून 1 ठेवत नाही. मराठवाड्यातला राहत नाही, पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही. पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं, शिकायचं मराठी. कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाहीत, असा त्यांचा एक गोड गैरसमज आहे. आपल्याला अकलीच नाही. तुला अक्कल होती आता तो काहीच नाही दिलं. आम्ही आमच्या गरिबाच्या पोरं लढलो, आम्ही आमच्या गरिबांसाठी आणलं. आपले लेकीबाळी आपले पोरं सोरं सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची. वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, पण समाजाला मिळून द्यायचं. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटलो रे थांबे मी स्पीड धरला की ते वाय करतो. एवढं दुखत इथं माणसं शांत बसलेले तवर बोललं की आवाज जातो, ते मध्येच येतं सगळं इचकून देते. आपण काही केलं, किती टोकाचं लढलो, आपण रक्त जाळलं, सगळा समाज एकत्र आला, म्हाताऱ्या माणसापासून आले, लेकरं बाळ बी आले, आपण ते वायाला नाही जाऊन दिलं. एवढं डोक्यात ठेवा फक्त. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्यावर. मग तुम्ही शंका घ्या. आपल्याला फसवलं तरी फसवणारं सरकार आहे, आपण आपल्याला नाही फसवत एकमेकाला. मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं. मग माझं समाज मोठा करायचा, त्यासाठी झुंज सुरू आहे. आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्यात, आपण राहायला महाराष्ट्रात, नोंदच नव्हती आपली. आता हैदराबाद गॅझेटियरची रेकॉर्ड झालाय, शासनाने GR काढलाय. 100% त्यांना सगळे घ्यावं लागते. नाही घेतलं की त्यांना महाराष्ट्रात बंद करून टाकू, फिरूनच देत नाही आगाला. आता बसा थांबा जरा. आपण काम करताना पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही. कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो. समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खचतो. तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही, तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही, आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला, जितका अपमान करतील तितका ताकदीनं मी लढतो. म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल याला लय किंमत आहे. तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकशी दिली, काही उपयोग नाही त्या पैशाचा, काही उपयोग नाही त्या पैशाचा. तिथं तुम्ही जेवायला खाणार, मला चौकशी दिली, मला चौकशी दिली. इतका इज्जतदार माझा समाज, त्याची मी खाली मान होऊन देत नाही, हे समजून घ्या तुम्ही सगळेजण. एखादी गोष्ट 4 महिने लेट मिळन, 2 महिने लेट मिळन, 8 दिवस लेट मिळन, पण स्वाभिमान जे असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही, समाजाचा पण आपला पण. एकदा का मन दुखले ना तर माणूस, आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे, एखादा झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही, काय झालंय म्हणून म्हणत नाही, ते त्यालाच त्याचं प्रतिष्ठेचा अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा. तसं मी समाजाला टप्प्याटप्प्यात का व्हायना विजयच केले, हरून नाही दिलं, विजयच केलं. म्हणजे समाज त्याने उभा राहतो. थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना, काय म्हणते सरसकट नाही. आता सरसकट दिलं नाही, थोडं दिलं नाही, आम्ही थोडं व्हायना दिलं, तू उंची गळ द्यायना. तू कवा मीडियावरच दिसतो नुसतं, पुस्तक एवढा लिह की काय सांग, उपयोग काय? आमच्या पोराचं हाय कोणाजवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण, पुस्तक आहे का इथं उभा राहिलेलं काय पोराजवळ? आपण वाचिलं का?
पण कायदा ह्याच गरीब पोरांनी बनला, हे गरीब मराठ्याचे पोरण मी, आम्ही दोघांनी कायदा बनवला, अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चाललंय ते यावं लेवलं तर कुणाकडे घेऊन परत यार याला काय म्हणते. मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं आंतरवाली, ते म्हणले ती कुणाकडे जार घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणे. म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला, आणि मग अभ्यासावाल्याने बनला नाही का वा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही. आता आम्ही वावर घेतलंय ना,